शिवरायांचे शौर्य बघून औरंगजेब खूपच घाबरला होता. शाहिस्तेखानाची फजिती बघून तर तो खूपच संतापला होता. या शिवरायांना कसे नमवायचे हा एकच विचार त्याच्या डोक्यात चालू होता. इतक्यात त्याला आठवले की आपला निष्ठावान सरदार मिर्झाराजे जयसिंग हे काम करू शकेल, म्हणून त्याने लगेचच त्याला बोलवून घेतले व दक्षिणेत शिवरायांवर चालून जाण्याचा हुकूम दिला. मिर्झाराजे जयसिंग आपल्याबरोबर 80,000ची मोठी फौज, भरपूर दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दिलेरखानसारखे अनेक मातब्बर सरदार घेऊन पुण्यात दाखल झाला. त्याने दिलेरखानाला फौजफाटा दिला व पुरंदर किल्ल्यास वेढा देण्यासाठी पाठवून दिले. खिल वजरगड त्याने स्वतः उरलेली फौज घेतली व स्वराज्याच्या मुलुखात आता पुरंदरावर तोफांचा मारा करण्याचा हुकूम दिला. पुरंदरचा निभाव लागणे आता शक्य नव्हते. शूरवीर असलेले किल्लेदार मुरारबाजींनी असा विचार केला की गडगनिमाच्या हाती पडण्याआधीच दिलेरखानाला ठार करावे, म्हणजे फौजेचे धैर्य गळून जाईल व ते पळू लागतील. मुरारबाजींनी आपल्या दोन्ही हातात समशेरी तलवारी घेतल्या. जेव्हा गडाचा मुख्य दरवाजा उघडला तेव्हा मावळे दिलेरखानाच्या फौजेवर तुटून पडले. मुरारबाजी आपल्या दोन्ही तलवारी घेऊन चारी दिशांना फिरवीत शत्रूला कापीत सुटले. असे करता करता त्यांनी 500-600 मोगल सैनिक ठार केले. मोगल फौजेने मुरारबाजींचा तो रुद्र अवतार पाहिला आणि ती भीतीने थरथर कापू लागली. जर आता मुरारबाजी अजून पुढे आले तर दिलेरखानाला कापल्याशिवाय राहणार नाही. आपण येथेच संपून जाऊ असा विचार करून 50-60 मोगल सैनिक एकदम पुढे धावले आणि त्यांनी खरोखरच मुरारबाजींचा तो अचाट पराक्रम बघून दिलेरखान चकित झाला. त्याने असा योद्धा आजपर्यंत पाहिला नव्हता. मुरारबाजींच्या त्या पराक्रमाने दिलेरखान खूपच प्रभावित झाला व म्हणून त्याने मुरारबाजींना मारू नका, फक्त एकाच जागी खिळवून ठेवा, असे आपल्या सैनिकांना सांगितले. दिलेरखान तेथून बाजूला येऊन थांबला आणि मुरारबाजींकडे पाहत म्हणाला, अरे महापराक्रमी वीरा, आम्ही आजपर्यंत तुझ्यासारखा तलवार बहाद्दर पाहिलेला नाही. आता आम्ही लवकरच शिवरायांना ताब्यात घेणार आहोत, त्यामुळे तू त्यांच्यासाठी तुझे प्राणपणाला कशाला लावतोस? जर तू आमच्याकडे आलास तर शहेनशहा तुला जहागिरी आणि सरदारकी बहाल करतील. तेव्हा आता तू ती तलवार खाली टाक आणि आम्हाला सामील हो. जेव्हा दिलेरखानाचे हे बोलणे मुरारबाजींनी ऐकले तेव्हा ते खूप संतापले व म्हणाले, आमचा धर्म, आमचे राज्य यांच्यासाठी आमचा प्राण गेला तरी चालेल, कारण महाराजांपुढे आम्हाला सगळ्या पृथ्वीचे राज्य देखील कवडी मोलाचे आहे. तेव्हा त्या अत्याचारी शहेनशहाकडून मिळालेल्या जहागिरीला कोण विचारतो? जर मर्द असशील तर हत्तीवरून उतर आणि माझ्याशी लढ, असे म्हण. दिलेरखानाला मनातून आता अशी भीती वाटत होती की हे मुरारबाजी माझी मान कापतात की काय. म्हणून असा विचार मनात येताच दिलेरखानाने एक धारदार बाण मुरारबाजीवर सोडला आणि अरेरे, त्या बाणाने मुरारबाजीचे शिर धडावेगळे झाले. परंतु शिर उडाले तरी देखील काही क्षण मुरारबाजीचे हात तलवार फिरवितच होते. मावळे पटकन पुढे आले व त्यांनी मुरारबाजीचे शिर आणि धड उचलून किल्ल्यात नेले व गडाचा दरवाजा बंद केला. ते आता गनिमी काव्याने शत्रूशी लढू लागले. परंतु एवढ्या मोठ्या फौजेपुढे मावळ्यांचे काही चालले नाही आणि शेवटी गड शत्रूच्या ताब्यात गेला. पुरंदर वाचवता वाचवता एक शूरवीर मुरारबाजी धारातीर्थी पडले. याचे महाराजांना खरोखरच खूप दुःख झाले, कारण खरेच स्वराज्याच्या कोंदणातील एक अनमोल रत्न गळून पडले.